दापोली आसूद रस्त्यावर आहेत धोकादायक झाडे, अपघाताची दाट शक्यता। दापोली ते आसूद या मार्गावर आसूद बाग देवांश हॉटेलच्या समोर सागाचे मोठे झाड मोठ्या वादळी पावसात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते, अशी बाब स्थानिकांनी समोर आणली आहे। हे सागाचे झाड आहे। मुलापासली माती पूर्ण वाहून गेलेली आहे आणि अंजारला ते दापोली हे रहदारीचा रस्ता आहे। त्याच्यामुळे झाड पडून जीवितहानी होण्याची मोठी शक्यता आहे। कारण रातभर पर्यटक क्षेत्र आहे, त्यामुळे रस्त्याची गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते, सारखी गाडी चालू असते आणि मोठं झाड असल्यामुळं आजूबाजूला जाणाऱ्या माणसाचा बालवाडीत म्हणा, आपल्या वस्तीशाळेत म्हणा, तिकडेच लोक जातात। देवाली वस्तीशाळा आहे, अंगणवाडी आहे आसूद बागेवरती, तिकडं बरीचशी मुलं जात येत असतात। त्याच्यामुळे पावसाळा असल्यामुळे बुंदातली माती संपूर्ण ओली होऊन वाहून गेलेली आहे आणि केव्हा पडेल हा झाड सांगता येत नाही। त्याच्यामुळं आपण ही जीवितहानी होण्याची टाळण्यात यावी, अशी माझी सर्वांना विनंती आहे। म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की आपणच लवकर हे झाड तोडून बाजूला करावं, ज्याने जीवितहानी होणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी। कारण जी झाडं धोकादायक आहेत ती तशीच आहेत, जी कामाची ते म्हणजे लिलावामध्ये चांगल्या प्रकारची गेली अशीच झाडं विकून झालेली आहेत आणि बाकी झाडं तशीच आहेत। नाही सर्व काळ कमीत कमी दापोलीपासून तसा विचार केला तर आसूद पुलापर्यंत बरीचशी झाडं धोकादायक झालेली आहेत आणि त्याच्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। दरम्यान दापोली ते आसूद या मार्गावर 5 ते 6 मोठी झाडे अशी आहेत की जी पूर्णतः सुकलेली आहेत व केव्हाही पडण्याच्या अवस्थेत आहेत, ज्यामुळे गाड्यांचे अपघात व मनुष्यहानी होऊ शकते। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली यांनी ही सुकलेली झाडे त्वरित बाजूला करावीत व संभावित जीवितहानी टाळावी, संभावित अपघात टाळावे, अशी मागणी आता जोर धरत आहे। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।